नमस्कार मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये। आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे। त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि तुम्ही चॅनलवर नवीन पहिल्यांदा आलेले असल्यास आपल्या स्वप्नील यावले या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कारण आपण आपल्या चॅनलवरती मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग ट्युटोरियल घेऊन येत असतो। व्हिडिओसाठी लागणारे जे मटेरियल आहे ते तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन इझिली यूज करू शकता। त्याचबरोबर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल पण जॉईन करू शकता। आपण मटेरियल सोबतच विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन देत असतो। चला मित्रांनो, तुमचा जराही वेळ न गमावता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्ही जो आता डेमो व्हिडिओ बघितला तसा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे। मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेकीपिकची लिंक दिली आहे। बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। तुमच्यासमोर अशा प्रकारचं बिटमार्क प्रोजेक्ट ओपन होणार आहे। तुम्हाला काहीच नाही करायचं आहे, ग्रुपवर क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपवर जायचं आहे। तुम्हाला ज्या फोटोवर अशा प्रकारचा व्हिडिओ बनवायचा आहे तो फोटो इथे सिलेक्ट करायचा आहे। फोटोवर क्लिक करून कलर अँड फिडवर जाऊन स्टारवर जाऊन आपला फोटो इथे सिलेक्ट करायचा आहे। मी हा फोटो सिलेक्ट करतो। त्यानंतर आपल्याला सेकंड फोटो पण ॲड करायचा आहे। फोटोवर क्लिक करून कलर अँड फिडवर जाऊन स्टारवर जाऊन आपला फोटो ॲड करून घ्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला इथून बॅक जायचं आहे। अशा प्रकारे फोटो ॲड झाल्यावर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे, मीडिया फाईलवर जायचं आहे आणि आपल्याला आणखी एक फोटो ॲड करायचा आहे। हा फोटो ॲड करतो मी, त्याला शेवटपर्यंत घेऊन जात आहे अशा प्रकारे। त्यानंतर फर्स्ट बीटवर येऊन त्याला इथे 14.18 बीटवर येऊन त्याला इथे कट करायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर त्याला येथे पण कट करायचं आहे आणि येथे पण कट करायचं आहे। अशा प्रकारे कट करून झाल्यावर सर्वात अगोदर येऊन हे जे फोटोची जी लेयर आहे आपल्याला सर्वात खाली घेऊन यायची आहे अशा प्रकारे गाण्याच्या वरतं। आणि त्यानंतर सेम प्रोसेस आपली जी हे फोटो आहे हे फोटो ह्या लेअरच्या खाली घेऊन यायचे आहे अशा प्रकारे। त्यानंतर हा फोटो पण हा लेअरच्या खाली घेऊन यायचा आहे आणि हा फोटो पण अशा प्रकारे आपले फोटो ॲड झाल्यानंतर आपल्याला बॅक जायचं आहे, आपल्या शेकीपिकमध्ये जायचं आहे। आपला फर्स्ट फोटोचा इफेक्ट जो आहे तो इथे जो कॉपी पेस्ट करायचा आहे। त्यानंतर पुन्हा आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवर जाऊन आपला जो फर्स्ट फोटो आहे त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर पुन्हा आपल्याला बॅक जायचं आहे, आपल्या शेक इफेक्टमध्ये जायचं आहे। आपला सेकंड फोटोचा जो इफेक्ट आहे तो इथे जाऊन कॉपी इफेक्ट्स करायचा आहे। त्यानंतर आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवर जाऊन आपले जे शेवटचे 3 फोटो आहे त्या फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे इथे जाऊन अशा प्रकारे। त्यानंतर येथे पण आणि हा फोटोला पण अशा प्रकारे। त्यानंतर आपला 14.18 बीटवर यायचं आहे। मी तुम्हाला टेलिग्रामला आपला ओव्हरले इफेक्ट दिला आहे, तो ओव्हरले इफेक्ट इथे ॲड करायचा आहे। तुम्ही तो डाउनलोड करू शकता, तो आपल्याला इथे ॲड करायचा आहे। त्यानंतर त्याला क्लिक करून ह्या बीटवर येऊन इथे जाऊन त्याची जी लेंथ आहे ते वाढवून घ्यायची आपल्याला अशा प्रकारे। त्यानंतर त्याची ओव्हरलेवर क्लिक करून ब्लेंडिंगमधून लाईटमधून स्क्रीन करून टाकायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर पुन्हा हे सिलेक्ट करायचं, हा इथे जायचं आहे, कॉपी टू लेअर करायची आहे। त्यानंतर आपल्या बीटवर यायचं आहे, इथे यायचं आहे आणि पेस्ट करायचं आहे। त्यानंतर सेम इथे पण करायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर हे जे आपले ओव्हरले जो
इफेक्ट आहे तो आपल्याला जास्त झालेला साईज त्याची थोडीशी कम करायची आहे. इथे जाऊन अशा प्रकारे कम करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे पण कमी करायचं आहे. त्याचा जो जास्तीचा जो पार्ट आहे तो आपल्याला कम करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला पुन्हा त्या ओव्हरले इफेक्टवर क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे आणि जो आपला ग्रेडियंट ओव्हरले आहे तो क्लिक करायचा आहे. इथे जाऊन कलरवर जाऊन पिवळा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपल्या नॉर्मलमध्ये जाऊन मल्टिप्लाय करायचा आहे अशा प्रकारे आपला इफेक्ट लागलेला आहे. त्यानंतर जो आपला सेकंड नंबरचा जो फोटो आहे त्या फोटोला ओव्हरले इफेक्टला पण आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इफेक्टमध्ये जायचं आहे. ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे. ग्रेडियंट ओव्हरलेमध्ये जाऊन इथे जाऊन मी गुलाबी कलर सिलेक्ट करतो. त्यानंतर इथे पण गुलाबी कलर सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथे जाऊन नॉर्मलमध्ये जाऊन मल्टिप्लाय करायचं आहे अशा प्रकारे आपल्या पूर्ण व्हिडिओला इफेक्ट लागलेला आहे. त्यानंतर आपल्याला बॅक जायचं आहे. आपल्या शेक इफेक्टमध्ये जायचं आहे. हे जो 2 लेअर आहे आपल्याला इथे जाऊन कॉपी 2 लेयर्स करायचे आहे सिलेक्ट करून अशा प्रकारे. त्यानंतर आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवर जाऊन पेस्ट 2 लेयर्स करायचे आहे. पुन्हा त्या सिलेक्ट करायच्या आहे आणि त्यांना शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे अशा प्रकारे. अशा प्रकारे आपला पूर्ण व्हिडिओ तयार झालेला आहे. इथे जाऊन व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.